नमस्कार मित्रांनो, स्वागत करते मी माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक. तर आपण आज रेसिपी बनवणार आहोत. तर त्याला काय काय साहित्य आहे. 4 टमाटर घेतले मी, 4 म्हणजे 1 पाव असेल हे, आणि 1 कैरी कच्चा आंबा, एक आहे कांदा घेतला, लसूण घेतला, आणि हिरवी मिरची आणि पुदिना आणि कोथिंबीर. आपल्याला ही जी वस्तू आहे, म्हणजे हे साहित्य जे आपल्याला पाहिजे आहे. हिरवी मिरची देठ काढून घेते. आणि आपल्याला किती प्रमाणात तिखट पाहिजे, तिखट, आणि तुम्हाला तिखट मिरची किंवा अशी साधी मिरची पण तुम्ही वापरू शकता. ही देठ काढून घेतली आहे. तर आता आपल्याला कांदा पण छान बारीक करून घ्यायचा आहे. लसूण पण आहे, तर आपल्याला छान अशा पद्धतीने छान काढून घ्यायचा. तर इथे टमाटर पण आपल्याला छान चिरून घ्यायचे आहे. जी मागची बाजू आहे ती काढून घ्यायची. आणि पुदिना, जास्त प्रमाणात आपल्याला पुदिना वापर करायचा आहे. आणि कोथिंबीर, थोडा पुदिना आहे ना, तो पण काढून घेते. जास्त प्रमाणात आपल्याला पुदिनाचा वापर करायचा आहे. तर अशा प्रमाणे आहे ना, मी काढून घेते. उन्हाळ्यामध्ये जेवण आपल्याला जात नाही, तर अशा पद्धतीने आपण जर एखादी रेसिपी आपल्या रोजच्या जेवणामध्ये राहिलं तर खूप छान असते. जेवण पण छान नीट जातो. बघू शकता आमच्याकडच्या पद्धतीने आज चटणी बनवणार आहे मी. तर शेवटपर्यंत माझ्यासोबत तुम्ही थांबा, जेणेकरून रेसिपी पूर्ण तुम्हाला समजली पाहिजे. काढून घेते आणि छान आहे ना, स्वच्छ धुवून घेते. टमाटर म्हणजे छान असं लालवालच घ्यायचं, जेणेकरून चटणी आहे ना छान टेस्ट बनेल. आंब्याचं पण साल काढून घेते. आणि छान आपल्याला त्याच्या फोडी बनवायच्या आहे. तर नक्कीच तुम्हाला ही रेसिपी पसंतच येईल, लहानापासून तर मोठ्यापर्यंत. तर नक्कीच मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही बनवा. तर याच्या आता आपल्याला छान लांब लांबच फोडी करायची आहे. अशा पद्धतीने सर्व फोडी मी करून घेते. तर मी इथे एक पॅन ठेवला आहे. पॅनमध्ये आपल्याला हे टमाटर ठेवायचे. तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर टमाटर जास्त घ्या. याच्यामध्येच आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आणि छान शिजवून घ्यायचं. झाकण ठेवूया. थोडं मीठ टाकून आहे ना आपल्याला टमाटर शिजवून घ्यायचं आहे. तर याच्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं. टमाटर मीठ टाकल्यामुळे लवकर कुक होते आणि कमी गॅसवरच आपल्याला ही सर्व रेसिपी बनवायची आहे. बघू शकता. आता आपण झाकण काढूया. छान टमाटर छान शिजले. आणि याच्यावरची जी साल आहे ती काढून घ्यायची, आपल्याला रिमूव्ह करायची. बघा, तेल वगैरे काही नाही घातलं मी. जी साल असते ती काढून घ्यायची अशा पद्धतीने. पूर्ण साल काढून घेते. याची पण निघते बघा. अशाच पद्धतीने मी पूर्ण काढून घेते. आणि थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सी धरायची आहे. तर आपलं थंड झालेलं आहे टमाटर वगैरे, आंबा, टमाटर. आता आपल्याला मिक्सर धरायचं आहे. जास्त काही बारीक करायचं नाही आहे, थोडं आहे ना जाडसरच ठेवायचं. याच्यामध्येच आपल्याला पुदिना, भरपूर सारा पुदिना, कोथिंबीर आणि हिरवी मिरची हे छान आहे ना चालू बंद करत आहे ना आपल्याला छान मिक्सरला धरायचं आहे. मीठ
भरपूर टाकायचं मीठ, म्हणजे जास्त कमी नाही आणि जास्त नाही, पण मीठ थोडंसं बरंच टाकायचं. आता मी मिक्सी धरून घेते. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आहे ना मी जाडसर धरलेलं आहे. जास्त बारीक नाही करायचं, जेणेकरून आहे ना छान अशाच पद्धतीने छान लागते. तुमच्याकडे जर ग्राइंडर असेल तर ग्राइंडरमध्ये काढू शकता किंवा खलबत्त्यामध्ये पण तुम्ही करू शकता. टप ठेवला आहे, टपमध्ये आता काढून घेते. आणि याच्यामध्ये आता आपल्याला कांदे घालून घ्यायचे आहे. जर तुम्हाला जास्त दिवस 2 दिवस टिकवायचं असेल तर तुम्ही कांदे न घालता ठेवू शकता. जर कांदे घातल्यानंतर आपल्याला 2 दिवस टिकेल. तर छान आहे ना, मिक्स करून घेऊया. आणि अशी रेसिपी करून बघा. कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. छान हलक्या हाताने छान मिक्स करू. आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. मी प्लेट ठेवली आहे, प्लेटमध्ये आहे ना काढून घेते. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये छानशी नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.